आज मी एक खूप साधा पण महत्त्वाचा प्रश्न विचारू इच्छितो. आपण मुलांना शिक्षण देण्यावर खूप भर देतो. परंतु त्याआधी आपण मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? आजच्या काळात सिलेबस, कोचिंग, एक्झाम, एज्युकेशन, स्कूलिंग याच्यावर खूप चर्चा होते. पण एक गोष्ट अनेकदा दुर्लक्षित राहते, ती म्हणजे मूल समजून घेणं. बिकॉज एज्युकेशन वर्क्स बेस्ट व्हेन ओन्ली द चाइल्ड फील अंडरस्टूड. एज्युकेशन सिस्टीम सगळ्यांसाठी सेम असते. जनरल एज्युकेशन सिस्टीम असते. सेम सिलेबस, सेम एक्झाम, सेम एक्सपेक्टेशन्स. पण एक गोष्ट आपण विसरतो. मुलं मात्र सगळ्यांची वेगवेगळी असतात. सम चिल्ड्रन आर नॅचरली क्युरियस, सम चिल्ड्रन आर सेन्सिटिव्ह, सम चिल्ड्रन लर्न फास्ट, सम चिल्ड्रन लर्न स्लोली बट डीपली. पण एज्युकेशन सिस्टीम किंवा जनरल एज्युकेशन सिस्टीम सगळ्यांना एकाच मापात मोजते. आणि जेव्हा मुलाला समजून न घेता त्याला परफॉर्म करायला सांगितलं जातं, तेव्हा ते एज्युकेशन एक प्रेशर बनतं, ते लर्निंग एक प्रेशर बनतं. मुलांना समजून घेणं का गरजेचं आहे? प्रत्येक मुलाच्या 3 गोष्टींमध्ये फरक असतो. लर्निंग स्टाईल, काही मुलं ऐकून शिकतात, काही मुलं पाहून शिकतात, काही मुलं कृती करून जास्त चांगलं शिकतात. सेकंड, इमोशनल नेचर, काही मुलं इमोशनली स्ट्रॉंग असतात, काही मुलं इमोशनली सेन्सिटिव्ह असतात. काही मुलांना क्रिटिसिझम खूप हर्ट होतं किंवा खूप त्रास होतो, एखाद्या सेंटेन्सचाही खूप त्रास होऊ शकतो. म्हणून त्यांना टीच करण्याची, त्यांना गाईड करण्याची पद्धत थोडी वेगळी वापरावी लागते. थर्ड, पेस ऑफ लर्निंग, प्रत्येक मुलाचं लर्निंग स्पीड हे वेगळं असतं. काही मुलं पटकन समजून घेतात, काही मुलांना समजायला वेळ लागतो. याचा अर्थ ते मूल कमी कॅपेबल आहे असं अजिबात नाही. मुलांना जेव्हा समजून घेतलं जात नाही तेव्हा 3 गोष्टी घडतात. फर्स्ट, फिअर ऑफ मिस्टेक्स, चुकीची भीती. कारण मुलं कोणतंही काम करायला, कोणतीही कृती करायला, एखादा नवीन एक्सपेरिमेंट करायला घाबरायला लागतात. आणि मूल जेव्हा एखादी कृती करायला, एखादा डिसिजन घ्यायला, स्वतःला व्यक्त करायला घाबरायला लागतं, तेव्हा ती एज्युकेशनची किंवा ती लर्निंगची प्रोसेस तिथे ब्रेक होते. सेकंड, लॉस ऑफ कॉन्फिडन्स, एखाद्या मुलाला वाटायला लागतं की मी पुरेसा नाही, आय एम नॉट इनफ, मी पुरेसा नाही, मला समजत नाही, मला लक्षात येत नाहीये, मला जमत नाहीये, मी मागे पडतोय. या पद्धतीचे सेंटेन्सेस त्या मुलाच्या मनामध्ये सतत यायला सुरुवात होते. आणि थर्ड, इमोशनल डिस्टन्स, मुलं पालकांपासून इमोशनली दूर जाऊ शकतात, शाळेपासून इमोशनली दूर जाऊ शकतात, शिक्षकांपासून, टीचर्सपासून इमोशनली दूर जाऊ शकतात. ते बऱ्याचशा गोष्टी किंवा सगळ्याच गोष्टी शेअर करणं थांबवतात, पालकांशी आणि शिक्षकांशी किंवा शाळेशी सुद्धा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, पालकांची धडपड चुकीची नाही किंवा पालकांना वाटणारी काळजी, चिंता ही चुकीची नाहीये. प्रत्येक पालक आपल्या मुलासाठी बेस्ट करू इच्छितो. परंतु कधी कधी फोकस फक्त एज्युकेशनवर राहतो, फोकस फक्त मार्क्सवर राहतो, फोकस फक्त त्याच्या रिझल्टवर राहतो आणि अंडरस्टँडिंग कुठेतरी मागे राहून जातं. ॲक्च्युली अंडरस्टँडिंग शुड कम फर्स्ट, एज्युकेशन शुड फॉलो. मुलांना चांगलं एज्युकेशन देणं नक्कीच महत्त्वाचं आहे, परंतु त्याआधी अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, मुलांना समजून घेणं. बिकॉज व्हेन अ चाइल्ड फील अंडरस्टूड, लर्निंग बिकम नॅचरल अँड द रिलेशनशिप बिटवीन पॅरेंट्स अँड चाइल्ड बिकम मोर स्ट्रॉंगर. आजच्या काळात फक्त मार्क्सपेक्षा जास्त गरज आहे क्लिअरिटी आणि अंडरस्टँडिंगची. थँक्यू सो मच. पुढच्या व्हिडिओमध्ये मी याच्या पुढचा पार्ट घेऊन येईल. जनरल एज्युकेशन आणि पर्सनल एज्युकेशनमध्ये ही असणारी एक छोटीशी परंतु खूप महत्त्वाची गोष्ट की ज्याच्यामध्ये आपलं स्वतःचं मूल आपल्याला स्वतःला समजणं खूप गरजेचं आहे किंवा तुमचा स्टुडंट तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. या विषयावर आपण आज बोललो. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा पार्ट. थँक्यू सो मच.